हाय, मी तनिषा. स्वागत आहे तुमचं तनिषास किचन कट्ट्यामध्ये. आज आपण बघणार आहोत तोंडलीची भाजी. आय नो की खूप जणांना तोंडलीची भाजी आवडत नाही, पण अशा प्रकारे एकदा करून बघा, नक्की आवडेल तुम्हाला. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. 10 ते 12 लसूण पाकळी घेतलेली आहे, 1 चमचा शेंगदाण्याचं कूट, 1 बाउल बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं, 1 बाउल तोंडली. तर तोंडली इथे लांब आणि पातळ कापून घेतली आहे. तुम्ही गोल गोल पण कापू शकता. आणि जिरे 1 चमचा छोटासा घेतलेला आहे, 1 छोटा चमचा मोहरी, 1 चमचा तिखट, 1 छोटा चमचा पावभाजी मसाला आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आहे. आणि आता कढई घ्यायची. कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल ॲड करून घेते आहे मी. 1 मोठा चमचा ॲड केला तरी चालेल, पण लक्षात असू द्या आपल्याला तोंडलीमध्ये तेल थोडंसं कमी वापरायचं आहे, कारण तोंडली तेल शोषून घेत नाही. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता तोंडली छान अशी फ्राय करून घेऊयात आपण. ही स्टेप महत्त्वाची आहे तोंडलीसाठी, कारण इथेच आपण 60 ते 70% तोंडली शिजवून घेत असतो. तर आता इथे ऑलमोस्ट तोंडली फ्राय होत आलेली आहे आपली. जर रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा, आणि अजून कोणत्या रेसिपीज बघायच्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे तोंडली मध्ये कट करून बघायचं की शिजली आहे का. आणि तोंडली फ्राय झाल्यावर तिला काढून घेतलं. आता त्याच कढईमध्ये 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे मी. त्यामध्ये थोडीशी मोहरी ॲड करायची आहे. आता इथे थोडंसं माझं तेल प्रॉपरली तापलं नव्हतं, त्यामुळे मोहरी पटकन फ्राय नाही झाली आहे. आता ह्यामध्ये 1 छोटासा चमचा जिरे ॲड करून घेऊयात आपण. आणि मग ह्यामध्ये 10 ते 12 लसूण पाकळी ॲड करून घ्यायची आहे. हे छान असं फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा छान छान रेसिपीज बघायच्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे तुमच्यापर्यंत आपल्या रेसिपीज लवकरात लवकर पोहोचल्या जातील. आणि ह्यामध्ये आता 10 ते 12 कढीपत्त्याची पानं ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर 1 बाउल बारीक चिरलेला कांदा छान असा फ्राय करायचा. खूप नाही, पण एक साधारण गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करून घेऊयात. आणि मग मसाल्यांमध्ये आता अर्धा छोटा चमचा हळद ॲड केली आहे. साधारण 1-1.5 चमचाभर तिखट ॲड केलं आहे. आणि 1 छोटा चमचा पावभाजीचा मसाला. ह्यामुळे टेस्ट खूप बदलते आणि खूप छान लागते. अच्छा, तोंडलीची भाजी करण्याचे अनेक प्रकार असतील, वेगवेगळे लोक वेगवेगळे रेसिपीज फॉलो करत असतील, तर आपण पुढे अजून त्या रेसिपीज बघूयात. आता यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलं सो दॅट मसाले एकजीव व्हावेत म्हणून. आणि आता छान असे मसाले एकजीव होत आलेले आहेत. एक छोटीशी उकळी फुटायला लागली की ह्यामध्ये आपण फ्राय करून घेतलेली तोंडली ॲड करून घ्यायची आहे. आणि तिलासुद्धा छान असं मिक्स करून घेऊयात. आपल्या चॅनलवरती अफगाणी पनीरची रेसिपी आहे, खूप छान झाली. जर तुम्ही अजूनपर्यंत चेकआउट केली नसेल तर नक्की चेकआउट करा. मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि आता तोंडली फ्राय करून झाली की लिड क्लोज करून ह्याला एक 5 ते 10 मिनटं आपल्याला शिजवून घ्यायचं. त्यानंतर एकदम लास्ट आणि फायनल स्टेप आहे आपली, ती म्हणजे शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेऊयात. आणि ह्याला फक्त मिक्स करायचं आणि मग आपली भाजी तयार आहे. सो नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली आहे. तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.